100 दिवसात फक्त 100 खोके प्रत्येक खात्यात घ्यायचे एवढंच त्यांनी ठरवलेलं आहे. पण पोलखोल म्हणजे आपण पाहिलं असेल हे मुंबईकरांचे हाल. आणि मग काल अमित साटम यांनी केलेली मुंबईकरांची टिंगल आणि जे 2 व्यक्ती गेल्या त्यांची टिंगल जी केली ही अतिशय भयानक आहे. खरं तर कालच त्यांना पदावरनं हकालपट्टी त्यांची झाली पाहिजे होती. पण भाजप आहे अशाच लोकांना प्रमोट करत राहणार. मुंबईचे अध्यक्ष अमितजी साटम यांच्या वक्तव्याचा किंवा त्यांच्या देहबोलीचा विपर्यास करण्याचा प्रयत्न केला गेला. जयंत पाटील त्या ठिकाणी जयंत पाटलांनी त्यांना हसून प्रश्न विचारला. त्याच्यानंतर उत्तर देताना जयंत पाटलांबद्दल ते हसलेले आहेत. त्यांनी कुठेही या घटनेचा अपमान करणं, या दुर्घटनेबद्दल असंवेदनशीलता दाखवणं हा अमित साटम यांचा हेतू नव्हता, उद्देश नव्हता. मुळामध्ये मुंबईमध्ये चेंबूरमधली घटना असेल किंवा कालची कुर्ल्यामध्ये घडलेली घटना. प्रकल्प कोकणामध्ये होऊ देणार नाही. बागायतदारांना जाहीर केलेली मदत ही तुटपुंजी. अणुऊर्जा प्रकल्प रद्द होत नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही. राजू शेट्टी यांनी प्रशासनाला इशारा दिलाय. कोणत्याही परिस्थितीमध्ये अणुऊर्जा प्रकल्प कोकणातल्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये आम्ही होऊन देणार नाही. त्याचबरोबर आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत तुटपुंजी आहे आणि ते आम्ही स्वीकारणार नाही. म्हणून या आंदोलन आम्ही आज पुकारलेलं होतं. पोलिसांनी आम्हाला विनंती केली आहे, आंदोलन करण्यापासून अटकाव केला. त्याचबरोबर भरतीचा कालावधी आहे, आमच्याबरोबर महिलांची संख्या मोठी आहे. म्हणून पोलिसांची विनंती आणि प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन आम्ही तात्पुरत्या स्वरूपामध्ये हे आंदोलन थांबवलं आहे. आणि अणुऊर्जा प्रकल्प कायमस्वरूपी हद्दपार होत नाही तोपर्यंत आमचा लढा थांबणार नाही असा निर्णय घेऊन आमचं आंदोलन हे तात्पुरत्या स्वरूपामध्ये स्थगित केलं आहे. मंत्रालयातील कर्मचाऱ्यांच्या बदलीचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करण्यात आला. बदली संदर्भात दोन्ही सभागृहातील सदस्यांची समिती नेमणार. मंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत माहिती दिली आहे. तर मंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत बोलताना ही महत्वाची माहिती दिलेली आहे. तर मंत्रालयातील कर्मचाऱ्यांच्या बदलीचा मुद्दा हा विधानसभेत आता उपस्थित करण्यात आला. तर बदली संदर्भात दोन्ही सभागृहातील सदस्यांची समिती नेमणार. मंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत माहिती दिली आहे. अध्यक्ष महोदय, आपण हे जाणताच की आपल्या मंत्रालयीन विविध पदांमध्ये आपल्याकडे 5485 मंजूर पद आहेत. त्यावर कार्यरत 4187 आपले अधिकारी वर्ग कर्मचारी वर्ग आहेत आणि अधिसंख्येमध्ये 36 पदावर काम करणारी आपली सगळी मंडळी आहेत. अध्यक्ष महोदय, खरं आहे, ज्याचा उल्लेख 1997च्या बदली परिपत्रकाचा माननीय सुधीर भाऊंनी केला आणि ज्यावेळेला सर्वसाधारण बदली निश्चित करण्यासाठीची मार्गदर्शक तत्वे, शासन परिपत्रके याचे पालन काटेकोरपणे होत नाही हे लक्षात आल्यावर त्या परिस्थितीवर आपण हा अधिनियम 2005ला केला. 12 मे 2006ला तो अधिसूचित केला आणि त्यामध्ये वेळोवेळी बदल 2007ला केले, 2014ला केले, 2025ला केले. आणि या अधिनियमातले बदल त्या एकमेव कारणासाठी आपण केले ज्याचा उल्लेख माननीय सुधीर भाऊंनी इथे केला की आपल्याला उत्तम कार्यभार आणि स्वैराचार नको अशा पद्धतीची कार्यपद्धती त्या ठिकाणी असली पाहिजे. तो अपेक्षा करेल तोच सापेक्षतेच्या दिशेने जाईल. मग अपेक्षा करणारा त्या संवर्गातला जो अधिकारी असेल तो कार्यक्षमता व कार्यतत्परता या विषयावरच्या अपेक्षा पूर्ण झाल्यात की नाही यावर निर्णय घेऊ शकेल. या शब्दाचा सर्वसाधारण अर्थ घेता येणार नाही. आणि तिसरा जो शब्द ना सुधीर भाऊ, सचोटी नसेल तर त्याला बदली काय मंत्रालयातच ठेवता कामा नये. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.